राज्यात महायुतीला बहुमत मिळताना बघायला मिळतंय, कसं विश्लेषण करता? गुलाल नाही भगवा दिसतोय सगळीकडे. गुलाल भगवाच पाहिजे ना. आणि ज्यांनी हा रंग बदलायचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा जनतेने दाखवून दिली. जे तुम्हाला बहुमत मिळताना दिसतंय त्याचं विश्लेषण काय कराल? कुठले मुद्दे असे प्रभावी 3 ठरले जेणेकरून तुम्हाला हे आकडे गाठतात? नाही, आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रचार करताना सुद्धा हेच मांडलं की गेल्या 10 वर्षात माननीय मोदीजींच्या सरकारने या राज्यासाठी त्यांच्याकडनं भरीव योगदान आम्हाला मिळालं. जवळपास 10 लाख कोटीची विकास कामं या राज्यात झाली. महानगरं अधिक वेगानं प्रगतीच्या दिशेकडे निघाली. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्याकडे मदत झाली. सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सुखकर झालं. आमच्या महिला भगिनी आत्मनिर्भर व्हायला लागल्या. शेतकऱ्याच्या वीज बिलांमध्ये माफी मिळायला लागली. शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पैसे यायला लागले. मला असं वाटतं शेवटी काय हवं असतं जनतेला, त्या स्तरावरती त्या विषयाला त्या घटकाला न्याय देण्याचं काम मोदीजींच्या सरकारने 10 वर्ष केलं. देवेंद्रजींचं सरकार युतीचं जे 2014 ते 19 होतं त्यांनी केलं. आणि आता 2.5 वर्षाच्या काळात माननीय शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादाच्या सरकारने सुद्धा तेच काम केलं. आणि म्हणून मला विश्वास वाटतो आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता जी आहे या जनतेने जनादेश स्पष्टपणे जवळपास 3/4 हा जनादेश हा विकासाला दिला, विकासाच्या गतीला दिला. आणि या महाराष्ट्राचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे याच्यासाठी मतदान केलं आणि आमच्यासोबत उभे राहिले. तुम्ही म्हणता विरोधी पक्षनेता ठरवायची संख्याही राहू दिली नाही, अशा पद्धतीचं म्हणणं. म्हणून तर महाराष्ट्राच्या जनतेचं मी अधिक कौतुक केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी खऱ्याला खरी जागा जी आहे ज्याची त्याला जागा दाखवली. तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः फिरत होता, जबाबदारी मोठी तुमच्यावर होती. समाधान वाटतंय? कशा पद्धतीचं चित्र आता दिसतंय? काय खूप समाधान वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात आमच्या 58 जागा आहेत एकूण सगळ्या. त्या 58 मध्ये मी असंही म्हणालो होतो किंवा मी म्हणतो म्हणून नाही, त्या जनतेचं त्यात श्रेय आहे सगळं. पण मला विश्वास हा होता की जो आम्ही प्रवास करत होतो, मी फिरत होतो, जी जनता बोलत होती, जो फील येत होता तो असाच होता. आणि म्हणून मी असे म्हणालो होतो की 45 जागा कमीत कमी आम्ही पश्चिम महाराष्ट्रात जिंकू. आज चित्र मला असं वाटतं 44, 45, 46 काहीतरी दिसतंय. आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांना अभिवादन करीन की महायुतीसोबत आपण विश्वासानं राहिला. मोठं मॅन्डेट तर आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत का असं वाटतं? देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत ही प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा निश्चित आहे. पण आम्ही सगळे महायुतीला मानणारे लोक आहोत. आम्ही निवडणूक ही महायुती म्हणून लढलोय. महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही जनतेच्या समोर गेलो आणि जनतेने आम्हाला माइंडेट दिलं, आम्हाला आशीर्वाद दिलाय. सर्वात मोठी पार्टी आम्ही जरी असलो तरी महायुती म्हणून आमच्या तिन्ही नेत्यांच्या विचारामध्ये एक वाक्यता होती, त्यांच्या वागण्यात एक वाक्यता होती. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी खाली तसंच काम केलं. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठरवायचं हे नेते ठरवतील, वरिष्ठ पातळीवर ठरेल. पण एक समाधान आहे, जनतेला धन्यवाद यासाठी दिले पाहिजेत की पुन्हा एकदा मुख्यमंत्री महायुतीचा होणार. आपण बघतोय की काँग्रेसचे बडे नेते त्यांचा पराभव झाला. वेगवेगळे नेते नाव सांगायचं झालं तर थोरातांचा पराभव झाला. कसं पाहता या पराभवाला? शेवटी हा जनादेश आहे, आज प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे. याचं आत्मचिंतन, त्याचं विश्लेषण हे त्यांनी त्यांचं केलं पाहिजे की जनता आपल्याला का नाकारते. शेवटी तुम्ही विकासावर बोलतच नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या भविष्यावर बोलतच नाही आहात. तुम्ही फक्त काहीतरी जातीच्या पातीच्या राजकारणात लोकांना अडकवताय. मराठा आरक्षणाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला तुम्ही. मराठा आरक्षण त्यांच्या ठिकाणी योग्य चाललंय, त्याला न्याय आम्हीच देणार आहे. मराठा आरक्षण असेल, या राज्यातला ओबीसी असेल, या घटकांना महायुतीच न्याय देऊ शकते. पण तुम्ही त्याचा वापर राजकारणासाठी केला, हे मराठ्यांनाही नाही, या जनतेलाही नाही, ओबीसी कुणालाच आवडलं नाही. अपेक्षेपेक्षा जास्त आकडा मिळाला. साधारण आत्ता तरी हे मान्य केलं पाहिजे की आम्ही साधारणतः 180, 190 पर्यंत जाऊ असं वाटत होतं. पण महाराष्ट्रातील जनतेने आमची अपेक्षाही खोटी ठरवली आणि इतकं भरभरून प्रेम आम्हाला दिलं. विरोधकांना काय सांगा? विरोधकांनी त्याच्यातनं काय घ्यायचं त्यांनी ठरवावं. धन्यवाद पुढारीशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समेत ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज, पुणे.